नाही, आता आम्ही दादांना भेटून आम्ही तिघेही भेटलो होतो आणि भेटून आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये पूर्ण ढगफुटी झालेली आहे. मागच्या 50 वर्षामध्ये जेवढा पाऊस झालेला नाही तेवढा पाऊस झालेला आहे आणि कसल्याही प्रकारचं कुठलंही धान्य बिन्य मला सगळ्या जमिनी वाहून गेल्यात, खरडून गेल्यात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, अतिवृष्टी झालेली आहे त्याची मदत व्हावी म्हणून आम्ही दादांना निवेदन दिलेलं आहे. परंतु ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जी आहे ती एकीकडे विरोधकांकडनं केली जाते, कारण की काल देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावरतून नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये मागणी करण्यात कर्जमाफी आणि त्याचसोबतच ओला दुष्काळ राज्यात जाहीर करावा. निश्चितच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, कारण तितका पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्याची पहिलेपासून मागणी आहे की आम्हाला कर्ज माफ करावी. ही शेतकऱ्याची मागणी योग्य आहे असं आम्हाला वाटतं. परंतु आता तुम्ही असेल किंवा राजन वगैरे असतील, राजेश विटेकर असतील, तुमच्या मतदारसंघामध्ये किती नुकसान झालेलं आहे? काही तुम्ही फेरफटका तुमच्या मतदारसंघात मागलेला आहे का, केला आहे का? नाही, माझ्या मतदारसंघामध्ये तर म्हणजे खूप भयानक नुकसान झालं आहे. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कधी इतकं नुकसान झालं बघितलं नाही. इतकं नुकसान झालेलं आहे आणि कुठलीच कसली 1 इंच जमीन वाचलेली नाही. इतकं पूर्णतः कंप्लीट नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. अजितदादांनी काय तुम्हाला रिस्पॉन्स दिला? अजित पवारांकडनं काय सांगण्यात आलं का ओला दुष्काळ जाहीर करण्यापासून? नाही, दादा निश्चित म्हणले आज कॅबिनेट आहे, आम्ही विचार करू आणि निश्चितच शेतकऱ्यासाठी जे काय करता येईल ते करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.